रोग आहे बघा तो मलेरिया रोग आहे. लक्षात ठेवा, मलेरिया रोग. पुढचा प्रश्न आहे बघा, पंचायत राज या संदर्भामध्ये कलम कोणता आहे? तर बघा महत्त्वाचे कलम आपलं पाठ असणं खूप गरजेचं आहे. TCSला सुद्धा कलमावर प्रश्न येत होते बघा आणि या एक्झामला सुद्धा येऊ राहिलेले आहेत. तर बघा पंचायत राज संबंधित कलम कोणता आहे? तर बघा कलम 40 हे लक्षात ठेवा. कलम 40 हे काय बघा पंचायत राज संदर्भामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, भारताचा जो काही ऐरावत सुपर कॉम्प्युटर आहे, हा जगामध्ये कितव्या स्थानी आहे? भारताचा ऐरावत हा जो काही सुपर कॉम्प्युटर आहे, हा जगामध्ये कितव्या स्थानावरती आहे? तर जगामध्ये बघा 75व्या स्थानावरती. लक्षात ठेवा, अख्ख्या जगामध्ये 75वं स्थान लागतेच. पुढचा प्रश्न आहे पहा, राज्यामध्ये लागू करण्यात आला होता. तर हा तमिळनाडू राज्यामध्ये लागू करण्यात आला होता. लक्षात ठेवा, तमिळनाडू राज्यामध्ये. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. नवीन शतकामधील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर बघा जे काही नवीन शतकामधील राजा मिहिर भोज, कोण? राजा मिहिर भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर बघा प्रतिहार घराणे. लक्षात ठेवा, प्रतिहार घराण्याशी संबंधित होते. लक्षात ठेवायचं आपल्याला. तर प्रतिष्ठान घराणे, कुशल घराणे हे जे काही महत्त्वाचे घराणे आहेत, हे एकदा रिव्हिजन करून जायचे आहेत, आपल्याला नोट्समध्ये मिळून जातील. तर बघा पुन्हा कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बघा कोसला महत्त्वाचे कादंबरी, पुस्तक, लेखक हे सगळं आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत बघा भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा, भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. लक्षात ठेवा, कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पाणी. तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? जल आहे बघा. लक्षात ठेवा, जल तर नाही या ठिकाणी, परंतु सलील सुद्धा आहे. लक्षात ठेवा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल बघा? सलील असा होईल. समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे काय करायचं बघा, रविवारी किंवा 1 तासाभरामध्ये सगळ्याला रिव्हिजन मारून टाकायची, उठायचंच नाही जोवर रिव्हिजन होत नाही तोवर. बघा आपले मार्क या ठिकाणीच परफेक्ट होऊन जातील. भारतामधील जे काही थरचं वाळवंट आहे, भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर बघा भारतामधील थरचं वाळवंट बघा भारताच्या वायव्य दिशेला आहे. लक्षात ठेवा, भारतामधील जे काही थर वाळवंट आहे, कोणतं थर वाळवंट हे भारताच्या वायव्य दिशेला स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती? तर मित्रांनो 2011ची जी काही जनगणना आहे, यावर सुद्धा आपल्याकडे PDF नोट्स आहेत. तर बघा 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती बघा? 382. लक्षात ठेवायचं आपल्याला किती होती? तर बघा 2011ची जी काही जनगणना झाली होती, त्यामध्ये लोकसंख्येची घनता होती बघा 382. लक्षात ठेवा 382. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी लोकसंख्या विचारली, त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर विचारतील. काही पण विचारू शकतात. त्यामुळे ते नोट्स तुम्हाला म्हटलं क्विक बूस्टर किती फायद्याचं आहे. त्याच्यानंतर बघा RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जो काही RTI अधिनियम आहे मित्रांनो, हा 2005 मध्ये लक्षात ठेवा, 2005 मध्ये हा अ, पारित झाला होता. लक्षात ठेवा RTI अधिनियम 2005 मध्ये पारित झालेला होता. नेक्स्ट आहे बघा, अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा पर्वत. लक्षात ठेवा, पर्वत. अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्वत. पुढचा प्रश्न आहे, कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ एकदम सोपा आहे बघा. कंठस्नान घालणे म्हणजे काय? ठार मारणे किंवा जीवे मारणे, मृत्यूचे घाट उतरणे. लक्षात ठेवा, कंठस्नान घालणे म्हणजे काय? ठार मारून टाकले, मृत्युमुखी पाडणे. पुढचा प्रश्न आहे, न कर्त्याचा वार या ठिकाणी म्हणीचा अर्थ विचारलाय. न कर्त्याचा वार या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ काय आहे बघा, काम करावयाचे नसल्यास सबूत सांगून टाळणे. न कर्त्याचा वार म्हणजे काय? काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे. नेक्स्ट बघा, लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर लक्ष्मी म्हणजेच काय? धन, धन, संपत्ती, प्रॉपर्टी. लक्षात ठेवा, पैसा. लक्ष्मी म्हणजे काय? संपत्ती. याचा समानार्थी शब्द होईल संपत्ती. नेक्स्ट पहा, साबरमती हा जो काही प्रकल्प आहे, हा कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणता? साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, हा गुजरात राज्यामध्ये आहे. कोणत्या? गुजरात राज्यामध्ये. महत्त्वाचे प्रकल्प, धरणं हे सगळं आपलं पाठ असलं पाहिजे. हे बघा सर्व परीक्षाला विचारलं जातं. पोलीस भरती म्हणा, तलाठी भरती म्हणा, यावर हमखास प्रश्न विचारला जातो. जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर हे पाठ पाहिजे. साबरमती हा प्रकल्प कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा, गुजरात. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा भारतातील सर्वाधिक लांबीचा जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे हा NH44 हा आहे. कोणता? NH44. लक्षात ठेवा. भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? NH44. नेक्स्ट पहा, अमृत बाजार पत्रिका. काय प्रश्न आहे? अमृत बाजार पत्रिका हे जे काय वर्तमानपत्र आहे हे कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनलं होतं? तर जे काय बघा अमृत बाजार पत्रिका आहे हे जहालवादी नेते, लक्षात ठेवायचं आपल्याला, जहालवादी नेते यांचं काय बनलं होतं? मुखपत्र बनलं होतं. लक्षात ठेवा, अमृत बाजार पत्रिका. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के ऊपर, भारताचा घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली? तर भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही बघा 1773, लक्षात ठेवा, 1773 या कायद्याने झाली. भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली? तर 1773, लक्षात ठेवायचं आपल्याला, 1773 या कायद्याने झालेली आहे. नेक्स्ट बघा, भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहे यांच्या संबंधित कोणतं कलम आहे? बघा कलमावर प्रश्न, भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहे यांच्या संदर्भामध्ये कोणतं कलम आहे? तर कलम 63, लक्षात ठेवायचं आपल्याला, कलम 63 हे भारताचे उपराष्ट्रपती, लक्षात ठेवायचं आहे, उपराष्ट्रपती संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो? तर मलेरिया, लक्षात ठेवायचं आपल्याला, मलेरिया. हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर सांगा किती होते? बघा 50वे सरन्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे, आणि उदय उमेश ललित हे सर्वोच्च न्यायालयाचे 49वे या ठिकाणी होते. बघा उदय उमेश ललित हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? मी आत्ताच सांगितलं कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही, असा जर प्रश्न आला तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण बघा 3 खंडपीठ आहेत. छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर. लक्षात ठेवा, 1862 मध्ये कलकत्ता, मद्रास, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. कधी झाली होती? 1862 मध्ये. घटनेमधील कलम 214 बघा, राज्यघटनेमधील कलम 214 ते 231 मध्ये, कलम 231 मध्ये बघा उच्च न्यायालयांची संरचनेची प्रक्रिया नमूद केलेली बघा. सध्या देशामध्ये 25 उच्च न्यायालय अस्तित्वामध्ये आहेत. लक्षात ठेवा किती आहेत बघा, देशामध्ये 25 उच्च न्यायालय अस्तित्वात आहेत. आणि 25वा उच्च न्यायालय जर आपल्याला विचारलं मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेश आहे मित्रांनो. कोणतं आहे बघा? आंध्र प्रदेश हे 25वं उच्च न्यायालय आहे. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर येईल बघा. कॉलेजियम प्रणाली, ही प्रणाली असते बघा बदली करण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम प्रणालीमध्ये भारताच्या सरन्यायाधीशाने 4 सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची चर्चा केली पाहिजे. त्यापैकी बघा 2 न्यायाधीशांनी जरी आपली प्रतिकूल मत दिली तर सरकारला शिफारस करू नये. उच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पद्धतीमध्ये 2 वरिष्ठ न्यायाधीशांची चर्चा करणे या ठिकाणी बंधनकारक असतं बघा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही विचारले? मित्रांनो असा प्रश्न येऊ शकतो. तर या ठिकाणी उत्तर द्यायचं मित्रांनो ठाणे. बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या कोणत्या ठिकाणी? छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. बरोबर. मुंबई उच्च न्यायालयाचे बघा 3 खंडपीठ मी तुम्हाला सांगितले. भारतामध्ये भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861, भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861 अन्वये सगळ्यात आधी बघा 1862ला, सगळ्यात आधी 1862ला कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी बघा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. कलम 214 लक्षात ठेवायचं आपल्याला, कलम 214 या अन्वये प्रत्येक राज्यासाठी बघा कोणतं कलम येते? कलम 214 या अन्वये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली बघा. उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र संबंधित राज्याच्या समवर्तीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? अतिशय सोपा प्रश्न आहे. तर राष्ट्रपती मित्रांनो या ठिकाणी करत असतात. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशांची जी काही नेमणूक आहे ती राष्ट्रपती करत असतात. बरोबर. कोण करत असतात? राष्ट्रपती करत असतात. कलम 124 लक्षात ठेवा, कलम 124, कलम 124 2 अन्वये, कलम 124 2 अन्वये राष्ट्रपती मार्फत सरन्यायाधीशांची नेमणूक केली जाते.
त्यांना बघा आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन ही केली जाते बघा. कलम 124(1) कलम 124(1) अन्वये भारताचे सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतील असं या ठिकाणी कलम 124(1) मध्ये उल्लेख केलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी संसद, ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल संसद. कलम 124 बघा मित्रांनो, कलम 124(1) अन्वये भारताचं एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये बघा एक सरन्यायाधीश असेल आणि बाकीचे न्यायाधीश असतील. हे या ठिकाणी या कलमाचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे मित्रांनो. घटनेमध्ये बघा अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे जो काय ठरवण्याचा अधिकार आहे मित्रांनो, हे सुद्धा संसदेला असतो. कोणाला असतो? संसदेला असतो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा एकूण 34, लक्षात ठेवा, 34 न्यायाधीश आहेत, ज्यामध्ये बघा एक सरन्यायाधीश असतात आणि 33 अन्य न्यायाधीश असतात. बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं, एक कोण असतात? सरन्यायाधीश असतात, बाकीचे बघा न्यायाधीश असतात, बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हेबियस कॉर्पस रिट बघा, हेबियस कॉर्पस रिट सर्वोच्च न्यायालयामध्ये खालील प्रकरणे वापरता येईल. कोणत्या प्रकरणे आपल्याला हा वापरता येईल? त्याचा राईट आन्सर आहे बघा, एखादी व्यक्ती जर बेपत्ता असली अथवा ठाव ठिकाणा मिळत नसल्यास बघा या ठिकाणी आपल्याला हेबियस कॉर्पस रिट हा कायदा वापरता येतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, हा कायदा वापरता येतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार, काय प्रश्न आहे बघा, घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्व निर्णय देशामधील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात? सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात. अनुच्छेद 141, लक्षात ठेवायचं आहे, अनुच्छेद 141 इतके असतात बघा. कलम 141 अन्वये सर्वोच्च न्यायालयाने बघा घोषित केलेला जो काय कायदा असतो तो भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयावर बघा चालतं किंवा बंधनकारक असतो बघा. याचप्रमाणे कलम 144, कलम 144 अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व मुलकी आणि न्यायिक प्राधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणामध्ये या ठिकाणी काम करत असतात, बरोबर. याचा हा अर्थ आहे, लक्षात ठेवायचा मित्रांनो. आणि सर्वोच्च न्यायालयाला भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयावर तसेच न्यायाधिकावर न्यायिक परीक्षणाचा आणि नियंत्रणाचा सुद्धा अधिकार असतो. आणि मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाला घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा सुद्धा अधिकार आहे पहा. हे सगळे अधिकार कोणाला आहेत बघा? सर्वोच्च न्यायालय. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा, न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? सांगा पटकन. उत्तर द्यायचं मित्रांनो तुम्हाला जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये. तर राईट आन्सर आहे बघा, कोण करतं? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. लक्षात ठेवा, न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशाची जी काही नियुक्ती मित्रांनो ती राष्ट्रपती करत असतात बघा. कलम 214 अन्वये, कलम 214 अन्वये प्रत्येक राज्यासाठी बघा एक उच्च न्यायालय असेल बघा. कलम किती बघा? 214. त्यानुसार बघा प्रत्येक राज्यासाठी बघा एक उच्च न्यायालय असेल. राष्ट्रपती मार्फत बघा मुख्य न्यायाधीशाची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा विचार घेऊन या ठिकाणी पहा केली जाते. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी कधी? 26 जानेवारी 1950 ला झाली होती बघा. 26 जानेवारी 1950 ला झाली होती. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिले सरन्यायाधीश विचारलं तर बघा न्यायिक कानिया हे होते. लक्षात ठेवायचं आहे, न्यायिक कानिया. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे बघा, संसदेने केलेला, काय प्रश्न आहे बघा, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे. हे जे काही विधान आहे कसं आहे बघा. तर बघा संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य आहे किंवा निरर्थक ठरवण्याचा जो काय अधिकार आहे भारतीय न्याय संस्थेत आहे का, असा जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो हे विधान पूर्ण बरोबर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर राहील. पूर्णपणे विधान बरोबर आहे मित्रांनो. संसद किंवा विधिमंडळ यांनी केलेला कायदा घटनाबाह्य ठरवण्याचा जो काय अधिकार आहे तो न्याय संस्थेला आहे मित्रांनो. असा अधिकार सर्वोच्च उच्च न्यायालय यामध्ये कायदे, नियम, घटनादुरुस्ती इत्यादी बाबी येतात. संसदेचा कायदा असला तरी उच्च न्यायालय त्याबद्दल निर्णय देऊ शकत असतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर सर्वोच्च न्यायालयामधील जे काही न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो बघा. लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल जर पाहिलं मित्रांनो तर नेमणूक राष्ट्रपती करतात. राजीनामा सुद्धा राष्ट्रपतीकडेच दिला जातो. पदमुक्ती बघा संसद करतं. पेन्शन पगार केंद्र सरकार देत असतं
आणि निवृत्तीनंतर बघा वकिली करता येत नाही बघा. निवृत्त झाल्यावर किंवा रिटायर झाल्यावर वकिली सुद्धा करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूरमध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आपल्याला पाहायला मिळतो. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ मित्रांनो मुंबई वगळता नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी खालीलपैकी विचारलंय तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई आणि पणजी लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर बघा. 1861च्या कायद्यानुसार भारतामधील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. बघा कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तर मुंबई, मद्रास आणि कोलकाता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी बघा स्थापना करण्यात आली. मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी स्थापना करण्यात आली मित्रांनो. 1861च्या कायद्याने 1962 मध्ये 3 ठिकाणी बघा लक्षात ठेवा. हा जो काही कायदा आहे 1861चा, या कायद्याने बघा 1962 मध्ये 3 ठिकाणी बघा 3 ठिकाणी कोणकोणते ठिकाण आहेत? मुंबई, मद्रास, कोलकाता. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी स्थापना करण्यात आली. आणि सध्या देशामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत बघा. 7वी घटना दुरुस्ती किंवा 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन सुद्धा करता येतं. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झालेली मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. 1862 मध्ये सदस्य किती आहेत बघा? 75 सदस्य आहेत आणि 3 खंडपीठ आहेत. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणतं आहे? तर कोलकाता आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी कोलकाता उच्च न्यायालय मित्रांनो. लक्षात ठेवा 2 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश अथवा राज्यांसाठी बघा एकच उच्च न्यायालय असण्याची तरतूद घटनेने केलेली पहा. अंदमान व निकोबारसाठी कोलकाता उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. बरोबर. लक्षद्वीपसाठी कोणतं आहे मित्रांनो? तर लक्षद्वीप लक्षात ठेवायचं आपल्याला. लक्षद्वीपसाठी मित्रांनो या ठिकाणी जर केरळ उच्च न्यायालय कोणतं? केरळ. दीव दमण, दादर नगर यासाठी बघा मुंबई उच्च न्यायालय. पॉंडिचेरीसाठी बघा मद्रास आहे. लक्षात ठेवा पॉंडिचेरीसाठी मद्रास. लडाखसाठी बघा जम्मू काश्मीर उच्च न्यायालय. जम्मू काश्मीर, दिल्ली यांना स्वतंत्र उच्च न्यायालय हे पण लक्षात ठेवा. चंदीगडसाठी बघा पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय. लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस क्षेत्रामध्ये येतो? तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 2 नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. लक्षात ठेवायचं आहे नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये बघा. राज्यामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणा बघा 8 परिक्षेत्रामध्ये विभागलेली आहे. परिक्षेत्राचा प्रमुख विशेष हा पोलीस महानिरीक्षक असतो. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मराठवाड्यातील बघा 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या परीक्षेच्या अंतर्गत येतात. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे आधीपासूनच शहरी असल्याने ते वगळता 34 जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलिसांचं कार्य 8 परीक्षे अंतर्गत चालतं बघा. 8 परिक्षेत्रा अंतर्गत चालतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. आणि मित्रांनो तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो. कारण की या ठिकाणामधून तुम्हाला तुमचे मार्क वाढतील बघा. आपण इंस्टाग्रामला कोणाला लाईक करत बसतो, कोणते कॉमेडी व्हिडिओ शिव्या असतात त्याच्यामध्ये. परंतु या ठिकाणी आपण नॉलेज देतो मित्रांनो. एक लाईक झालंच पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला असेच तुमचे मार्क फिक्स करणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो. काही मुलं बघा डिस्टर्ब होऊ नये म्हणून बघा या ठिकाणी बेल आयकॉन ऑफ करून ठेवतात. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सापडत नाही, तुमचे मार्क जातात. त्यामुळे मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही बेल आयकॉन सुद्धा ऑन करा आणि लगेच लाईकच्या बटनवर टच करा मित्रांनो. काहीतरी ज्ञान भेटतंय तर आपल्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या स्वरूपामध्ये असणार आहे. आणि यावर्षी काही करून मित्रांनो वर्दी घालूनच आपल्याला पूर्णपणे गुलाल आपलाच राहणार आहे मित्रांनो. बरोबर आहे की नाही? त्यामुळे गुलाल आपला असण्यासाठी अभ्यास पण आपल्याला करावा लागणार आहे. फुकट काहीच नाही बघा. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न 4 मित्रांनो. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही? कोणता पोलीस घटक नाही? तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं सोलापूर शहर. लक्षात ठेवायचं आपल्याला सोलापूर शहर. या ठिकाणी 2 आकडा आहे. तर कोल्हापूर परिक्षेत्रा अंतर्गत येणारे पोलीस घटक कोणकोणते आहेत बघा? सातारा. लक्षात ठेवायचं मित्रांनो सातारा. त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण, सांगली, पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर येतात बघा. लक्षात ठेवायचं आहे. आणि पोलीस आयुक्तालय परिक्षेत्राच्या अंतर्गत या ठिकाणी येत नाही बघा पोलीस आयुक्तालय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी विचारले आपल्याला. सोलापूरमध्ये आहे बघा, नाशिकमध्ये पण आहे, अमरावतीमध्ये पण नांदेडमध्ये नाही बघा. मग ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल नांदेड. महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आयुक्तालय बघा शहरी भागासाठी असतं बघा. जे काय आयुक्तालय असतं
ते शहरी भागासाठी असतं, हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आणि आयुक्तालय मित्रांनो थेट पोलीस महासंचालकाच्या नियंत्रणामध्ये कार्य करत असतं, हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे बघा. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यासाठी बघा एकच पोलीस आयुक्तालय आहे. नवी मुंबई आयुक्तालय ठाणे जिल्ह्यामध्ये येतं. म्हणजेच नवी मुंबई आणि मुंबई आयुक्तालयांचा काही संबंध नसतो बघा. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा 2 पोलीस आयुक्तालय आहेत बघा. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे 2 आहेत बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा. सर्वात जास्त आयुक्तालय मित्रांनो ठाण्यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. ठाणे शहर, त्याच्यानंतर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर वसई विरार हे कुठे आहेत बघा ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तर मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी हव्या असतील तर बघा 149 मध्ये तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे बघा, जो काय आपला Google Pay, फोनपे नंबर आहे हा 82 75 55 82 83 याला 149 सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट WhatsAppला टाकायचा आहे. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे काही महत्त्वाचे टॉपिक झाले असतील बघा, ते सगळ्याचे PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. जे पोलीस भरती आता आपल्याकडे टाईम आहे मित्रांनो थोडाफार, तरी एवढा पण टाईम नाही. परंतु तुम्ही जर आत्ता या ठिकाणी घेतल्या नोट्स, काय काय करता तर मित्रांनो, की पेपर आज उद्या पेपर आहे आणि आज आपल्या नोट्स घेतात. काय उपयोग होणार आहे त्याचा? काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला स्टडी करायची, त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि यावर्षी आपल्याला काही करून मित्रांनो वर्दी घालायची म्हणजे घालायचीच आहे मित्रांनो. कारण की असा चान्स पुन्हा येणार नाही. 17,000 पेक्षा जास्त जागा आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. मागच्या वर्षा भरतीप्रमाणेच ही सुद्धा भरती असणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगे मित्रांनो आपल्या नोट्स तुम्ही विकत घ्या मित्रांनो. कारण की ₹149 काहीच नाहीत. तुम्हाला एका ग्रुपला ॲड केलं जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला दररोजच्या अपडेटसुद्धा टाकल्या जातील. त्यामुळे लगेचच्या लगे मला 149 सेंड करा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की टाईम आपल्याकडे भरपूर कमी असणार आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. हा जो काही नंबर आहे याला तुम्ही 149 सेंड करू शकता आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो तुम्हाला WhatsAppला मी सेंड करून देईल काही सेकंदामध्येच. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब-टिंब हे राज्य पोलीस दलाचं नियतकालिक मुखपत्र आहे. तर हा प्रश्न एकदम सोपा आहे आणि बऱ्याच वेळेस रिपीट सुद्धा झालेला आहे बघा. दक्षता याचं करेक्ट आन्सर होईल बघा. दक्षता आहे आपलं करेक्ट आन्सर.